नमस्कार. आता आपण निघूयात तुळजापूर भवानी माता मंदिर जवळ. आम्ही इथे उभे आहेत अक्कलकोटमध्ये. इथे आम्ही म्हणजे बॅग्स वगैरे इथे ठेवले आहेत आणि फक्त आम्ही इथून तुळजापूरला जाऊन तिथे निघत होतो. तुळजापूरला इकडे निघणार तरी आम्ही गाडी बघतोय. ॲक्च्युली आम्हाला खूप उशीर झाला आहे. आम्ही जाणार होतो 4-5 वाजता आम्ही निघणार होतो इथून, पण आम्हाला उशीर झाला तर जास्तीच झोपून राहिलो आम्ही. तर आमच्या आता वाजले 7 वाजता आपण इकडनं निघतोय. तर गाडी जरा भेटणं मुश्किल होतं, पण गाडी शोधणं चालूच आहे. सो बघूयात. आणि हां, तुम्हाला मी शेवटी सगळं सांगेन की अक्कलकोटमध्ये काय झालं, कारण का मागच्या व्हिडिओमध्ये जे झालं ना, ही माझी फोनची चार्जिंग डाऊन झाली, सो मला रेकॉर्ड करता आलं नाही. आता हालत पण थोडीशी डाऊन झाली आहे, सर्दी वगैरे झाले आहे. सो आता आपण डायरेक्ट इकडनं निघणार तुळजापूरला. तुम्हाला तुळजापूरला दाखवतो आणि आल्यावरती इथे तुम्हाला सगळी माहिती सांगतो. फायनली अर्ध्या पाऊण तासानंतर आम्हाला भेटले एसटी. ती पण साफसफाई आम्हालाच करावी लागते. आणि माझी सफेद पॅन्ट असल्या कारणामुळे मला बसता येणार नाहीये. सगळी सीट वरती पाणीच पाणी. हा म्हणजे आणि मला काय कपडे सर, मी माझी पॅन्ट खराब करायला लागली मला. वगैरे मला काही पुसून दिलं नाही, पण एक तर पेपर सापडला, ते पण वडापावचा पेपर होता, त्यामध्ये मिरची होती, ते इथं ठेवलंय आम्ही परत. काय करतो काय करत आता. इथून 2.5 तासाचा ट्रॅव्हल वाया एसटी. या सर्व असे म्हणजे छान वाटते. सगळं असंच आहे मागच्या म्हणजे पाऊस वगैरे पडला तर पाणी आहे. ऍक्च्युली काय ते माहिती तुळजापूर स्टेशन म्हणजे बस स्टेशन. आपण तुळजापूरला पोहोचलो आहोत. तुळजापूरमध्ये म्हणजे जस्ट बस स्टॉपच्या बाजूलाच रस्ता आहे त्या साईडला. तिथून आतमध्ये आम्हाला 5-10 मिनिटाचं अंतर आहे, लगेच पोहोचू. सो रेडी फॉर दी दर्शनासाठी. चहावाला म्हणाला की इकडे गुरुवारची गर्दी नसते. आज गुरुवार आहे, गुरुवारची गर्दी नसते, शुक्रवारची असते. बघा आज गर्दी आहे की नाही आहे. फटाफट दर्शन झालं, खूप अतिउत्तम सुटसुट दर्शन नंतर. बघूया काय होतं. इथे आलो ना की एक्झॅक्ट ह्याच्या समोरच चप्पल ठेवण्यासाठी आहे, एकदम फ्री ऑफ कॉस्ट. हा काल पण 18 नंबर होता, आज पण. हा, आमचा 18 नंबरशी काहीतरी संबंध चाललेला आहे. काल पण चप्पल शर्टला 18 नंबर होता ना, आजही 18 का आलं ओटी घे ना आतमध्ये. ओटी नसणार इथे पाय धुण्याची जागा ना. ओके.
बस बस. ट्रायपॉड आहे ना मी हे म्हणतो. बोलतात मी तुला तसं बोलतोय. लाईन पुढे आली त्यानंतर आपण जाणार किती वेळ. हा म्हणजे आता किती वेळ झाला आपल्याला इकडे जा आपण काय माहिती करतोय भाई आता तू नाही चालू नाही बदलत चालू. हा व्यक्ती आहे ना मला मारून पळत होता. हा हा मला इथेच भेटलाय. युट्यूब बघतो का. युट्यूब हा युट्यूबर आहे याचे पेज दाखव त्याला. त्याचे व्हिडिओ बघणार तू माझे व्हिडिओज. तू तुझ्या ब्लॉग मध्ये त्याला घे. बघा टाकलं नाही बघ काय काय डाउनलोड मारेल. बघ मी तुला घेते. हे रेकॉर्ड होतोय. हे बघ रेकॉर्ड होतोय. बघ रेकॉर्ड होतोय की. मला इथे येऊन एक 1.5 तास झाला. आम्हाला बोलतो ते 3 तास पण 1.5 तासात आपलं दर्शन घेऊन सध्या 1.5 तास झालं. अजून आपलं ते लाईन आहे पूर्ण हा ग्राउंड फ्लोर आहे. इकडनं आता एक्झिट. चल 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 आतमध्ये गर्दीच गर्दी. हा आता सो परत आम्ही इथे आलोय घरी आपल्या. सगळं दर्शन वगैरे करून माझी इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या. म्हणजे पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर हे सगळं करून झालंय. आता आम्ही पुन्हा अक्कलकोटला आलोय. मी आमच्या जे बॅगा होत्या सो आम्ही इथे आलो. आता हे बॅगा घेऊन आपण सीधा रिटर्न मुंबईला निघणार आहोत. पण त्या आधीच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं अक्कलकोटची आणि गाणगापूरची जी व्हिडिओ ठीक आहे त्या व्हिडिओमध्ये असं होतं की शेवटचा एंड बरोबर नव्हता केला. कारण का मला माझी फोनची बॅटरी डाऊन झाली होती आणि सगळं धडपड काही अंदर चालू होतं. सो आता आम्ही इथे आलो. आता अक्कलकोटमध्ये कसं होतं की आम्ही पहिला दर्शन घेतलं वटवृक्षाचं दर्शन घेतलं. त्यानंतर थोडाप्पा बाळप्पा जे महाराज आहे त्यांच्या इकडे मठामध्ये जाऊन म्हणजे प्रॉपर दर्शन वगैरे घेतलं. बाळाप्पांचं जे मठ होतं तिकडे मस्त संध्याकाळची आरती भेटली 7 वाजताची. त्यानंतर तिथे उत्तम जेवणही होतं. आम्हाला माहीत नव्हतं. आरतीच्या टायमाला आम्ही पोचलो तिथे शोधत आणि आरती भेटली आम्हाला. आम्हाला माहीत नव्हतं की तिथे जेवणसुद्धा असणार आहे. तिथे उत्तम जेवणसुद्धा होतं आणि सर्व काही एकदम व्यवस्थित झालं.
ट्रिप एकदम अनप्लॅन होती, अचानक भयानकवाली प्लॅनिंग होती ही, आणि आम्ही सरळ सरळ निघालो आणि प्रॉपर सगळं दर्शन झालं. फक्त आत्ताचे जे तुळजापूरचं दर्शन करायला आम्हाला थोडंसं लेट झालं, वर खालती झालं, आम्हाला थोडं झोपण्यामध्ये उशीर झाला होता. सो त्याच्यामध्ये आमचा टाईम गेला. बाकी ओकेमध्ये एकदम कडक झाला आहे सगळं प्रॉपर. तुम्हाला हे तिन्ही व्हिडिओज कसे वाटले नक्की सांगा. हां, पण इथे ना येण्याआधी इथे जसं तुम्ही अक्कलकोटला येता, ठीक आहे, अक्कलकोटमध्ये आल्यावर राहण्याचं म्हणजे बघा ना, तर यात्री निवास इथेच बघा. कारण का प्रायव्हेटमध्ये खूप सारे पैसे, जास्ती लिमिटच्या बाहेर पैसे आहेत. बरोबर बोलला ना भाऊ? बरोबर. असं. सो आता आमची बॅकपॅक चालू आहे. माझे कपडे तिकडे लोंबकळत आहेत. भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.